इयत्ता 10वी विषय मराठी कविता क्रमांक 6 वस्तू स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, आकृत्या पूर्ण करा. अ. वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये. सेवक असतात. आपली हक्काची जागा असणे. स्वच्छ राहण्याची आवड असणे. आ. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी. जीव, मन. ई. कवीने वस्तूवर मानवी भावनांचे केलेले आरोप. वस्तू सुखावतात. वस्तूंना कृतज्ञतापूर्ण निरोप मिळावा असे वाटते. प्रश्न दुसरा आहे, कारणे लिहा. अ. वस्तूंना जपावे आणि त्यांचे लाडही करावेत, कारण त्या पुढील काळातही आपला स्नेह आणि आठवणी जिवंत ठेवतात. आ. वस्तूंना हक्काच्या घरात राहू दिले जात नाही, कारण माणसाचे आयुष्य संपल्यानंतर त्या वस्तूंची उपेक्षा केली जाते किंवा त्यांना घरातून दूर केले जाते. प्रश्न तिसरा आहे, काव्य सौंदर्य. अ. कवितेतील खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दांत करा. वस्तूंना मनही नसेल कदाचित, पण ते असल्यासारखे वागलो तर वस्तू प्रचंड सुखावतात. उत्तर, आशय सौंदर्य. यावेळीमध्ये कवी वस्तूंप्रती आत्मीयता आणि जिव्हाळ्याची भावना व्यक्त करतात. वस्तूंना मन नसले तरी त्यांच्याशी प्रेमाने, काळजीपूर्वक व आदराने वागल्यास त्या आपल्याला अधिक काळ साथ देतात. वस्तूंना जिवंत मानून त्यांचे जतन करावे असा सुंदर संदेश कवी देतात. 2. काव्य सौंदर्य. कवीने वस्तूंना मानवी गुणधर्म देऊन मानवीकरण अलंकाराचा प्रभावी वापर केला आहे. वस्तू प्रचंड सुखावतात या कल्पनेतून वस्तूंशी असलेले भावनिक नाते प्रभावीपणे व्यक्त झाले आहे. त्यामुळे यावेळी अधिक हृदयस्पर्शी व अर्थगर्भ बनले आहेत. 3. भाषिक सौंदर्य. या ओळींची भाषा साधी, सरळ आणि सहज समजणारी आहे. मुक्त छंदातील या ओळीमध्ये कृत्रिमता नसून भावनांचा नैसर्गिक आविष्कार दिसून येतो. सुखावतात या शब्दामुळे वस्तूविषयीचा जिव्हाळा प्रभावीपणे व्यक्त झाला आहे. त्यामुळे भाषेला भावपूर्णता आणि परिणामकारकता प्राप्त झाली आहे. आ. वस्तूंनाही असते आवड स्वच्छ राहण्याची, याबाबतचा तुमचा दृष्टिकोन सांगा. उत्तर, माझ्या मते ही कल्पना अत्यंत योग्य आहे. वस्तूंना प्रत्यक्षात आवड निवड नसली तरी त्या स्वच्छ आणि नीटनेटके ठेवल्यास त्यांचे आयुष्य वाढते व त्यांचा उपयोग अधिक चांगल्या प्रकारे करता येतो. स्वच्छ वस्तू पाहताना आनंद वाटतो आणि आपली शिस्तप्रिय वृत्तीही दिसून येते. त्यामुळे आपण आपल्या वस्तू नियमितपणे स्वच्छ ठेवून त्यांची योग्य काळजी घेतली पाहिजे. ई. एखादी वस्तू बिघडल्यामुळे तुमची फजिती कशी झाली याचे वर्णन करा. उत्तर, एकदा शाळेत प्रकल्प सादरीकरणासाठी मी संगणकावर तयार केलेली माहिती घेऊन गेलो होतो. सादरीकरण सुरू होण्यापूर्वीच माझा पेन ड्राईव्ह खराब झाला. त्यामधील माहिती उघडत नव्हती, त्यामुळे मला प्रकल्प सादर करता आला नाही. शिक्षक व मित्रासमोर मला खूप संकोच वाटला. नंतर दुसऱ्या दिवशी नवीन प्रत तयार करून सादर करावी लागली. त्या प्रसंगामुळे महत्त्वाच्या वस्तूंची काळजी घेणे आणि पर्यायी व्यवस्था ठेवणे किती आवश्यक आहे हे मला समजले. ई. तुमचा वर्गमित्र वर्गखोली शालेय परिसरातील वस्तूंचे नुकसान करत आहे. या प्रसंगी तुम्ही काय कराल? उत्तर, माझा वर्गमित्र शालेय वस्तूंचे नुकसान करत असेल तर मी प्रथम त्याला शांतपणे समजावून सांगेन की शाळेची मालमत्ता ही सर्व विद्यार्थ्यांची आहे आणि तिचे नुकसान करणे चुकीचे आहे. त्याला वस्तूंचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न करेन. जर तो ऐकत नसेल तर शिक्षकांच्या निदर्शनास ही बाब आणेन. शालेय वस्तूंचे संरक्षण करणे ही प्रत्येक विद्यार्थ्याची जबाबदारी आहे असे मी मानतो. उपक्रम. 1. तुमच्या घरातील आजी आजोबा पणजोबा यांच्या काळात असणाऱ्या वस्तूंची माहिती मिळवा. उत्तर,
जाते धान्य दळण्यासाठी वापरले जात असे. पाटावर वंटा मसाले वाटण्यासाठी वापरत असत. रॉकेलचा कंदील वीज नसताना प्रकाशासाठी वापरला जाई. तांब्याची व पितळेची भांडी पाणी व अन्न साठवण्यासाठी वापरत असत. लाकडी पेटी कपडे व मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी वापरली जाई. भिंतीवरील मोठे घड्याळ वेळ पाहण्यासाठी वापरत असत. ग्रामोफोन किंवा रेडिओ मनोरंजनाचे प्रमुख साधन होते. बैलगाडी वाहतुकीसाठी वापरली जात असे. 2. वस्तूंची नीट काळजी घेणाऱ्या आपल्या कुटुंबातील सदस्याची मुलाखत घेऊन संवाद लेखन करा. उत्तर: मी. आई, तू घरातील वस्तूंची इतकी काळजी का घेतेस? आई: वस्तू आपल्याला रोज उपयोगी पडतात. त्यांची काळजी घेतली तर त्या जास्त काळ टिकतात. मी. वस्तू स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व काय? आई: स्वच्छ वस्तू चांगल्या दिसतात आणि त्यांचा वापरही सुरक्षितपणे करता येतो. मी. जुनी वस्तू खराब झाली तर काय करतेस? आई: शक्य असेल तर ती दुरुस्त करून पुन्हा वापरते. मी. मुलांनी वस्तूंबाबत कोणती काळजी घ्यावी? आई: वस्तू वापरल्यानंतर त्यांच्या जागेवर ठेवाव्यात आणि त्यांचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्यावी. मी. धन्यवाद आई. आई: स्वागत आहे. वस्तूची जपणूक करणे ही चांगली सवय आहे. प्रश्न 3 आहे. तुमच्या घरातील अडगळीत टाकलेली वस्तू विकायला काढलेली वस्तू जर तुमच्याशी बोलू लागली तर ती काय बोलेल याची कल्पना करून लिहा. उत्तर: ती वस्तू बोलेल, अरे मित्रा, मला ओळखलंस का? मी तुझी जुनी सायकल. एकेकाळी तू माझ्यावर बसून शाळेत जायचास, मित्रांसोबत फिरायचास. माझ्यामुळे तुला किती आनंद मिळाला होता, पण आता मी या अडगळीत पडून आहे. माझ्याकडे कोणी लक्ष देत नाही. माझ्यावर धूळ साचली आहे. मला वाईट वाटते, पण तुझ्यावर राग नाही, कारण तुझ्या अनेक सुंदर आठवणी माझ्याशी जोडलेल्या आहेत. मला विकून टाकण्याऐवजी थोडी दुरुस्ती करून पुन्हा वापरलेस तर मला खूप आनंद होईल. वस्तूंनाही जपणूक आणि प्रेम हवे असते, हे विसरू नकोस. कंदील व विजेरी म्हणजेच बॅटरी यांच्यातील संवादाची कल्पना करून संवाद लेखन करा. उत्तर: कंदील: नमस्कार विजेरी, कशी आहेस? विजेरी: नमस्कार कंदील, मी छान आहे, तू कसा आहे? कंदील: मीही बरा आहे, पण आजकाल माझा वापर खूप कमी झाला आहे. विजेरी: हो, आता बहुतेक लोक माझा वापर करतात. मी आकाराने लहान आणि सहज वाहून नेता येते. कंदील: ते खरे आहे, पण माझ्या काळात वीज नसताना मीच लोकांच्या घरात प्रकाश देत असे. विजेरी: तुझे योगदान खूप मोठे आहे. गावागावात आणि शेतात तुझ्यामुळे लोकांची अनेक कामे होत असत. कंदील: धन्यवाद, पण तुझीही उपयुक्तता कमी नाही. अचानक वीज गेली की लोक तुझीच आठवण काढतात. विजेरी: हो, पण माझ्या बॅटऱ्या संपल्या की मीही निरुपयोगी ठरते. कंदील: प्रत्येक वस्तूचे काही फायदे आणि काही मर्यादा असतात. महत्त्वाचे म्हणजे माणसाला मदत करणे. विजेरी: अगदी बरोबर. आपण दोघेही अंधार दूर करून लोकांच्या जीवनात प्रकाश आणतो. कंदील: म्हणूनच माणसांनी जुन्या नव्या सर्व वस्तूंचा आदर केला पाहिजे. विजेरी: होय, वस्तूंना जपले तर त्या अधिक काळ माणसांची सेवा करू शकतात. कंदील: चला आपण दोघेही प्रकाश देत राहूया. विजेरी: नक्कीच, प्रकाश पसरवणे हेच आपले कर्तव्य आहे.